मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता। आरोपी आपटेला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे। जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्येच आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत असे आरोप संजय राऊतांनी केले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सांगलीत येत आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय। त्यासाठी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत। प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येते। मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे। तुम्ही जोडे काढून तरी दाखवा असा इशारा संजय गायकवाड यांनी विरोधकांच्या जोडे मारो आंदोलनावरून दिलाय। मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची अंतरवालीमध्ये जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे 3 तास चर्चा झाली। एकमेकांवर आरोप करून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी तुम्हाला दुर्लक्ष करेल असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिला। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसंवाद यात्रेची सांगता झाली। यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट अमित देशमुखांना ओपन चॅलेंज दिलं। निकिता, खरं तर किती पैसे लढवायचे तेवढे लावा आणि किती ताकद लावायची तेवढी लावा, माझे दुसरे रूप तुम्ही पाहिलं नाही असं निलंगेकर म्हटले। आमदार बबन शिंदे यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचे निकटवर्ती असलेल्या देशमुख कुटुंबियांनी त्यांची साथ सोडली। रावसाहेब देशमुख आणि सूरज देशमुख यांनी जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। चाकरमानी, गणेश भक्त आणि कोकणवासीय तळकोकणात निघाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। कोलेटी ते आमटेम मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। गणेशोत्सवाला अवघे काही तास उरलेत, याकरता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचतायत। कोकणात जाण्याकरता दिव्यातून जाद्या रेल्वे गाडी सोडण्यात येत आहेत आणि या रेल्वेकरता मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय देण्यात आलेला आहे। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफी असेल। पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून भाविकांना पासेस दिले जाणार आहेत। कशेडी घाटातील दुसरा बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागानं दिली आहे। सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्या। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोनं प्रतितोळा 214 रुपयांनी घसरून 71,280 रुपयांवर आलंय, तर चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवर आलेली आहे। नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलाय, मात्र एसटी सेवा अद्यापही सुरळीत असल्याचं पाहायला मिळत नाहीये। एसटी डेपोमधून सांगली, साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 4ही आगारातून बस सेवा पूर्ववत झालेली आहे। कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या आगारातून 981 फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचारी कामावर परतले। धाराशिवमधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। हिंगोलीच्या गांगलवाडी शिवारात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीचे पाईप वाहून गेलेत। त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। बुलढाणा जिल्ह्यातील 8 तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय। जवळपास 11,609 हेक्टर क्षेत्रावरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, तर 145 गावं देखील बाधित झाली आहेत आणि या संपूर्ण पूर परिस्थितीमध्ये 16,425 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुसळधार पावसानं यवतमाळ जिल्ह्यात कहर केला। यावेळी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी कृषी विभागाला देखील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या।
वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसानं हजेरी लावली। काही सखल भागात पाणी साचलं। पावसाचा जोर असाच राहिला तर रस्त्यांना तळ्याचं रूप येण्याची शक्यता आहे। शहापूर मुरबाड रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्यानं वाहनं खड्ड्यात फसतायत। या रस्त्यासंदर्भात तक्रारी करूनही ठेकेदार अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मुंबई कोलकाता महामार्गावरील उड्डाण पुलाला भेगा पडल्या। 2 महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता, मात्र अवघ्या काही महिन्यातच भेगा पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली आहे। या कारवाईत जिल्ह्यातील 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। जामनेर तालुक्यातील लिही दिगर येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीला टाळं ठोकलंय। मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील शासनानं मंजूर केलेल्या जुन्या सर्व्हेनुसार 3500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात येते आणि या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला। मनमाड शहराची पाणी टंचाईतून कायमची सुटका करणारी 400 कोटींची करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे। पाणीपुरवठा करणाऱ्या या मुख्य पाईपलाईनची चाचणी यशस्वी झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय, तर फिल्टर प्लांटमध्ये पाणी आल्यानंतर जलपूजन देखील करण्यात आलंय। जामनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका नदीकाठच्या शेतीला बसलाय। जवळपास 135 शेतकऱ्यांचं केळीसह कापूस पिकांचं नुकसान झालंय, तर पंचनामे करताना पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सुद्धा नदीपात्रात आढळून आले। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनं देण्यात येतात, याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। धुळे शहरात वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणं दोघा तरुणांना चांगलंच महागात पडलं। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 बसचा अपघात झालाय। कशेडी बोगद्यात बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनरनं अचानक ब्रेक मारला, त्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या 2 बस एकमेकांवर आदळल्या। बसमधील 80 प्रवासी थोडक्यात बचावलेत, मात्र दोन्ही बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावतीच्या जवाहरनगर परिसरात एका सराफा व्यापाऱ्याला मारहाण करत देशी कट्ट्याचा धाक दाखवत लुबाडण्यात आलंय। यावेळी 8 अज्ञात आरोपींनी 25 किलो चांदीसह सोनं आणि रोख रक्कम लंपास केली होती, मात्र झटापटीत बॅग फेकली गेल्यानं सोनं आणि रोख रक्कम वाचली आहे। भर दिवसा हल्ला झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या विमानतळावर 2 प्रवाशांकडून 61 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। उत्पादन शुल्क विभाग आणि एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकानं ही कारवाई केली आहे। कतार एअरवेजच्या फ्लाईटनं दोहाहून नागपूरला आलेल्या 2 प्रवाशांकडून 61 लाखांचं सोनं जप्त करत दोघांना अटक केली आहे। पुण्याच्या येरवड्यातील गोल्फ चौकात अपघात झालाय। डंपर आणि बाईकनं एकमेकांना धडक दिली। या अपघातात बाईक स्वाराचा मृत्यू झालाय। डोंबिवली मानपाडा परिसरातील रेजन्सी इस्टेटमधील क्लब हाऊसला अचानक आग लागली। सुदैवानं कुणी तिथे नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। अग्निशमन दलाला 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। फुलंब्री तालुक्यातील नायगाव शहरातील सिंचन तलावाच्या भिंतीची माती ढासळू लागलेली आहे, त्यामुळे तलाव फुटण्याआधीच जिल्हा परिषद प्रशासनानं जेसीबीच्या साहाय्यानं चरी पाडून तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू केलाय।